तुम्हाला कधी अचानक हातपाय बधीर झाल्यासारखं वाटलंय का? किंवा काही क्षणांसाठी दृष्टी धूसर झाली आहे का? थकवा इतका जाणवतो की अगदी छोटं काम सुद्धा अवघड वाटतं. जर हो, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा आजाराबद्दल जो हळूहळू शरीरावर परिणाम करतो, मल्टिपल स्क्लेरोसिस. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनानिमित्त या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक वेळा हा आजार सुरुवातीला ओळखता येत नाही आणि त्यामुळे उपचार उशिरा सुरू होतात. सर्वप्रथम समजून घेऊया मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे नेमकं काय. मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा MS हा एक ऑटोइम्यून आजार आहे. म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्या स्वतःच्या शरीरावर हल्ला करते. या आजारात मेंदू आणि स्पायनल कॉर्ड यांना जोडणाऱ्या नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो. आपल्या नर्व्सभोवती एक संरक्षणात्मक थर असतो ज्याला मायलिन म्हणतात. MS मध्ये हा मायलिन थर खराब होतो. त्यामुळे मेंदूपासून शरीराला जाणारे सिग्नल व्यवस्थित पोहोचत नाहीत आणि इथूनच सुरू होतात विविध लक्षणं. आता प्रश्न येतो, हा आजार कशामुळे होतो? खरं सांगायचं तर मल्टिपल स्क्लेरोसिसचं एक ठोस कारण अजून पूर्णपणे समजलेलं नाही. पण काही गोष्टी या आजाराच्या जोखमीशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ जनुकीय घटक, म्हणजेच जर कुटुंबात कोणाला हा आजार असेल तर धोका थोडा वाढू शकतो. त्याचबरोबर पर्यावरणीय कारणं, जसं की कमी सूर्यप्रकाशामुळे होणारी व्हिटॅमिन Dची कमतरता, काही व्हायरल इन्फेक्शन आणि जीवनशैली सुद्धा यामध्ये भूमिका बजावू शकतात. विशेष म्हणजे हा आजार महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रमाणात दिसून येतो. आता पाहूया या आजाराची लक्षणं कोणती असू शकतात. MSची लक्षणं प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकतात. काही लोकांमध्ये हलकी लक्षणं असतात तर काहींमध्ये ती गंभीर होऊ शकतात. सर्वसाधारणपणे दिसणारी लक्षणं म्हणजे हात पाय बधीर होणं, चालताना तोल जाणं, दृष्टी धूसर होणं, डोळ्यात दुखणं, सतत थकवा जाणवणं, स्नायूंमध्ये कडकपणा किंवा कमजोरी आणि काही वेळा बोलण्यात किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं. काही रुग्णांना अचानक लक्षणं वाढतात आणि नंतर थोडी कमी होतात. याला रिलॅप्स आणि रेमिशन म्हणतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लक्षणं सुरुवातीला साधी वाटू शकतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर अशी लक्षणं वारंवार दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आता प्रश्न पडतो, मल्टिपल स्क्लेरोसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का? सध्या तरी MS साठी पूर्णपणे कायमस्वरूपी इलाज नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. औषधं, फिजिओथेरपी आणि योग्य जीवनशैली यांच्या मदतीने रुग्ण चांगलं आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात. तर मग जीवनशैलीत काय बदल करायला हवेत? संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी ठेवणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः योगा आणि मेडिटेशन मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच धूम्रपान आणि अल्कोहोल टाळणंही आवश्यक आहे. शेवटी एक महत्त्वाचा संदेश, मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार जरी गंभीर असला तरी तो समजून घेतल्यास आणि वेळेत उपचार केल्यास त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जागरूकता हीच पहिली पायरी आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडे निरोगी राहण्याची आणखी एखादी टिप असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.